हा अपघात घडवून आणला नाही ना? खरंचच्या निकटवर्तीयाचा मृत्यू. रोहित पवार सुषमा अंधारेंना संशय. खळबळजनक दावा. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खराचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार कंटेनर खाली घुसली आहे. या अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान अशोक खरातला अटक झाल्यापासून शेळके तणावात असल्याची माहिती समोर येते आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष आणि भोंदू अशोक खरात यांचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालं आहे आणि ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. अजूनही पुढे न आलेले भोंदूंचे इतर काही कारणामे पुढे येऊ नयेत आणि यामध्ये कोणीतरी अडचणीत येऊ नये म्हणून हा अपघात घडवून आणलेला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तसेच भोंदू खराच्या चौकशीतही अनेक बाबी पुढे येणार असल्याचं त्यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. शेळक्यांना सुद्धा बरीच काही माहिती त्या ठिकाणी होती. त्यामुळे सातत्याने आम्ही हेच सांगत होतो की खरातांकडे असणारी माहिती ही योग्य पद्धतीने इंटरोगेशन करून तपास करून काढणं महत्त्वाचं आहे. शेळकेंकडलीची माहिती सुद्धा काढणं महत्त्वाचं आहे. पण बघा आता दुर्दैवी गोष्ट, ॲक्सिडेंट झाला तर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी त्या सिरियस आहेत असं मला कळतं. मुलगा सिरियस आहे. पत्नी आणि मुलगा जो आहे सिरियस ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पण शेळके जे गेलेत, ॲक्सिडेंट जो झालाय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.